हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला हलक्यात घेऊ नकाच्या शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा खोचक सवाल। हलक्यात घेऊ नका असं अजित पवार म्हणाले, पण ते 2.5 वर्षांपूर्वीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिश्किल उत्तर। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी घेतली साहित्य संमेलन अध्यक्षांची भेट। यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती। 98व्या मराठी साहित्य संमेलनात मस्साजोग परभणी घटनेबाबत थेट ठराव नाही, केवळ वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मांडलेल्या ठरावावरून काल खडाजंगी। दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेही सहभागी असल्याचं दिसत नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं, आठवलेंची प्रतिक्रिया। बीड पोलिसांची सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांकडून पोलखोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर। बालाजी तांदळे वाल्मिक कराडचा सहकारी, अंजली दमानियांचा आरोप। मनुष्यमान घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली। परंड्यातील कार्यक्रमात सुरेश धस यांचा दावा। आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का, आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन। वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली। भाजप आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप। धाराशिवच्या एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, सुरेश धस यांची भूमिका। माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन, रामराजे नाईक निंबाळकरांचा अप्रत्यक्ष इशारा नक्की कोणाला, चर्चांना उधाण। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्या गणेश नाईकांचा जनता दरबार। सकाळी 11 वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन। बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, असे घडलो आम्ही कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरेंचा सनसनाटी आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नकोसे झालो होतो, गोरेंच्या मुलाखतीत वक्तव्य। नीलम गोरेंनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात, उद्धव ठाकरेंचं आव्हान। तर गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोरेंनी यांना ठाकरेंनी 4 पदं दिली, त्यामुळे त्यांनी आता 8 मर्सिडीज दाखवाव्यात, संजय राऊतांचं आव्हान। मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात नीलम गोरेंच्या वक्तव्यानंतर वाद। संजय राऊतांनी संयोजक संजय नहारांना फोन करून व्यक्त केली नाराजी। संजय राऊतांचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबेंना पत्र। चर्चा परिसंवादात राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का, तसंच गोरे भेटी देऊन संमेलनात सहभागी झाल्या का, राऊतांचा सवाल। महामंडळ अध्यक्षांना भेटी दिल्या हे खोटं, संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संमेलनाध्यक्षा उषा तांबे महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचं उत्तर। नीलम गोरेंच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना संतप्त। असले आरोप म्हणजे नमक-हरामी, अंबादास दानवेंचं नीलम गोरेंना प्रत्युत्तर। नीलम गोरेंवर कोण विश्वास ठेवणार, ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। तर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोप केले जात आहेत, पेडणेकरांचा हल्लाबोल। नीलम गोरेंच्या गंभीर आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। अखिल चित्रेंनी मागितले 18 मर्सिडीजचे पुरावे। 18 मर्सिडीज दाखवा, चित्रेंचं नीलम गोरेंना आवाहन। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नीलम गोरेंविरोधात आंदोलन। रिमोटची गाडी चालवत महिला शिवसैनिकांनी नीलम गोरेंचा टायरवाली बाई असा उल्लेख केला। आंदोलन करणारे शिवसैनिक ताब्यात। मुंबईतील नीलम गोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीने विधानसभेतून निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर नार्वेकरांवर दबाव असल्याचा राऊतांचा। माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यावर 7 दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य तो निर्णय होईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। भगवा गमछावाला फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, धनगेकरांचं स्पष्टीकरण। तर हिंदू धर्म आहे, भगवा गमछा घेऊन फोटो ठेवण्यात गैर काय, धनगेकरांचा सवाल। रवींद्र धनगेकरांना निमंत्रण दिलंय, ते आले तर त्यांचं स्वागतच, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। चांगली माणसं सगळ्यांना आवडतात, त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हटलं, सामंतांच्या वक्तव्यावर धनगेकरांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरचे काँग्रेस अध्यक्ष किरण काळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न।
महाड मतदारसंघाच्या मुमुर्शीमधील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार. दिल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात दिलं निवेदन. सीमा प्रश्नी तातडीने लक्ष घालू, अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन करणार. कोल्हापूरमध्ये राज्यभरातल्या 42 संघटनांचा जाहीर इशारा. ओबीसी महिलेच्या घरात घुसून धुडगूस घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींना तात्काळ अटक करा, मराठा आंदोलक गंगाधर काळपुटे यांची मागणी. पोलिसांना निवेदन. भिवंडीच्या अनगावात मंत्री नितेश राणेंनी वृद्धाश्रमाला दिली भेट. गोपाल गोशाळेमध्ये गोमातेची पूजा आणि पाहणी. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात 50,000ची वाढ. ग्रामीण भागात घरकुलासाठी आता 2,10,000पर्यंत निधी मिळणार. अतिरिक्त अनुदानाचा खर्च सरकार उचलणार. जयकुमार गोरे यांची माहिती. पुण्यामध्ये उद्या बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू राहणार. दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत 10 मार्च नंतर निर्णय. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटावर 2 टप्प्यात ट्रॅफिक ब्लॉक. पहिला टप्पा 24 ते 27 फेब्रुवारी, दुसरा 3 ते 6 मार्च. दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत ब्लॉक. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या 28 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, मडगाव दरम्यान धावणार. गाड्यांचं आरक्षण सोमवारपासून सुरू होणार. म्हाडाचं कोकण मंडळ जवळपास 2,000 घरांसाठी लॉटरी काढणार. चितळसरमधील सर्वाधिक म्हणजेच 1,173 घरांचा समावेश असणार. नांदेडमध्ये आयुक्तालयासाठी महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर माझा पाठिंबा. पालकमंत्री अतुल सावेंचं विधान. नांदेडला पोलीस आयुक्तालय करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. सावेंची माहिती. राज्य सरकारने दुधाला जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नाहीये. अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. पुरंदरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची सांगता. रंगाच्या शिंपल्याने यात्रेची सांगता. महाशिवरात्रीनिमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार. 26 तारखेला पहाटे 4 पासून 27 तारखेच्या रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं राहणार. व्हीआयपी आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद. बेळगावच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचं दुर्गपूजन उत्साहात. दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांकडून दुर्गपूजन. एकाच दिवशी 9 राज्यातल्या 131हून अधिक गडकिल्ल्यांवर दुर्गपूजेचं आयोजन. भारताच्या लष्कर सेवेत कार्यरत असणारा T-55 रणगाडा साताऱ्यात. खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत सुभाषचंद्र बोस चौकात बसवण्यात आला रणगाडा. सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस. काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. नवी मुंबईत मध्यधुंद कार चालकाची झाडाला धडक. नेरूळच्या पामबीच रोडवरची घटना. अपघातात कार चालक गंभीर जखमी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 2 ट्रक उलटले. जालन्याच्या कडवंची पेट्रोल पंपाजवळ अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ट्रक आणि अहिवाची आमने-सामने धडक. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. नांदेड अर्धापूर तामसा रस्त्यावरची घटना. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये सर्पमित्राच्या घराला आग. आगीवर नियंत्रण. घराचं मोठं नुकसान. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेड्रीमध्ये 1,37 लाखांचा धान घोटाळा. गैरव्यवहार प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. तब्बल वर्षभरानंतर संस्था प्रमुख आणि सचिवाला अटक. संस्था अध्यक्ष फरार. स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यासाठी मागितली लाच. 1.5 लाखांची लाच घेताना महाविद्यालयाचे सचिव धनाजीराव पाटील जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सचिवाला पकडलं रंगेहात. पालघरमधल्या वाड्याच्या पालीमध्ये बनावट नोटांची अदलाबदल. सापळा रचत तिघांनी वाडा पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. आरोपींकडून 13 लाखांपेक्षा अधिक बनावट रुपयांच्या नोटा जप्त. मीरा भाईंदरमध्ये वृद्ध महिलांची फसवणूक करून दागिने लंपास. 2 आरोपी गजाड. दोन्ही आरोपी गुजरात अहमदाबादमधील असल्याची माहिती. शेवगाव पालिकेच्या प्लास्टिक विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापा. कारवाईत 27 क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त. प्लास्टिक पिशव्या वापरू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होणार. पालिकेचा इशारा. 15 लाखांची अवैध दारू जप्त. दोघे अटकेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावातले राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गोव्यातून कमी किमतीत विदेशी मद्य आणून करत होते विक्री.
अकोल्याच्या पातूर तालुक्यात सागवान लाकडाची तस्करी, 3 दिवसात तस्करी करणाऱ्या टोळ्या गजाआड, 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना घेतलं ताब्यात. अकोल्यात 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत रील्स बनवल्याचा प्रकार समोर. सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यालयातली घटना. रील्स बनवणाऱ्या विद्यार्थ्याचा शोध सुरू, कारवाई होण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या एकोणीतील परीक्षा केंद्रावर 1 कॉपी वाहत दरावर कारवाई. 12वीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकाची तपासणी. केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार. अकोल्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत. अकोट तालुक्यात संत्रा पिकावर देठसुकी रोगाचा प्रादुर्भाव. संत्रा पिकाला मोठी गळती. अनेक शेतकऱ्यांचे एकरी 65% पीक धोक्यात. अमरावतीच्या मेळघाटात पाणवठ्याजवळ 3 बछड्यांसह वाघाच्या जोडप्याचं दर्शन. वनकर्मचाऱ्यांसोबत पक्षी निरीक्षकांना वाघाच्या जोडप्याचं दर्शन. कोल्हापुरात तब्बल 25 कोटींचा महाकाय रेडा. भीमकृषी प्रदर्शनात रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी. रेड्याचं नाव आमदार. वय 4 वर्ष, वजन 1.5 टन. अकोल्यात सर्पमित्रांकडून 8 ते 9 फूट लांबीच्या अजगराचा रेस्क्यू. वणी रंभारपूरमध्ये कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कॉलनीत आढळला अजगर. सर्पमित्रांनी अजगराला सुखरूपपणे जंगलात सोडलं. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी बागेश्वर धाम बालाजी मंदिरात घेतलं दर्शन. यावेळी मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी. रुग्णालयात वंचित कर्करोग रुग्णांना मोफत उपचार मिळणार. $21 दशलक्ष निधीबाबत पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं, अन्यथा मोदींविरोधात फौजदारी खटला दाखल करणार. सुब्रमण्यम स्वामींचा थेट इशारा. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं अमृत स्नान. महाशिवरात्रीपर्यंत सुमारे 65 कोटी भाविक स्नान करण्याचा अंदाज. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या समुद्रकिनाऱ्यावर लाखो कासवांचं दर्शन. ओडिशाच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी 3 लाख ऑलिव्ह रिडले कासवांचा 9,000 किलोमीटरचा प्रवास. या कासवांनी 5.5 लाखाहून अधिक अंडी घातल्याची माहिती. तेलंगणात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन. 8 मजूर बोगद्यात अडकले. पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींशी संवाद. सर्वतोपरी मदत करण्याचं दिलं आश्वासन. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये वाहन चालकाकडनं गोळीबार. 2 पोलीस अधिकाऱ्यांचं रेस्क्यू. पोलीस तपासादरम्यान थांबवल्यानं चालकानं गोळीबार केल्याची माहिती. अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनियामध्ये रुग्णालयात गोळीबार. चकमकीत हल्लेखोर ठार. पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू. लिव्हरटाड प्रदेशातील पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचं छत कोसळलं. 6 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. 3घांची प्रकृती गंभीर. हमासने 6 इस्रायली बंधकांना सोडलं. युद्धबंदी कराराअंतर्गत हमासने गाझामध्ये बंधकांना सोडलं. 3 बंधकांना तपासणीसाठी रुग्णालयात केलं दाखल. गेल्या आठवड्यात काय काम केलं सांगा, अन्यथा नोकरी गमवा. अमेरिकेच्या नोकरदारांना एलन मस्कच्या खात्याकडनं ईमेलला 5 मुद्द्यांमध्ये सोमवारपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.